Man of the match, Mr. Kiran. रितेश सेकंड मॅन ऑफ द मॅच आपण सुद्धा यायचे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल रितेशचा. चला दोन्ही अंपायर आलेले आहेत. मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मैदानाची आखणी सुद्धा हॅलो. चला मॅचला सुरुवात करायची. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची. पराभूत संघांमधून पुढे येणारा संघ मॉडर्न आर्ट आहे. इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल आणि पराभूत संघ मॉडर्न आर्ट समोर खेळताना पाहायला मिळणार आहे. लेट्स प्लेटचा इशारा आमचे ऑफिशियल जावेद शेख यांच्या माध्यमातून आलाय. अविनाश शर्मा पगा गोलंदाजी मार्क होते, सज्ज होते. समोर बंटी गवच आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हलक्या हाताने खेळलाय. अतिशय चांगला मनगटाचा वापर आणि बॅटचा फ्लो जर आपण पाहिलं तर ऑन साइडला पूर्णपणे ओपन ठेवत असताना हा फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल धाव येते. एका धाब्याने धापलकाची सुरुवात. धापलकाचा श्री गणेश होतोय. सुंदर नजारा. मध्यरात्रीची वेळ आहे आणि या मध्यरात्रीमध्ये इकरा बिग बॅश 2023 सी ग्रुप मधील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला येते. अविनाश शर्मा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. केतन यांचा चेंडू ज्या प्रकारे खेळून काढलाय. एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाताना दिसेल. धावफलकाची धावदन फक्त 2 वरती. 4 षटकांमध्ये 4 षटकाच्या मर्यादेमध्ये किमान 30-32 या धावा समाधानकारक ठरतील या मॅच साठी. परंतु जर का याच्या आतमध्ये धाबाल तर मात्र फायटिंग टोटल असणार आहे. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी. चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला होता प्रकाश पाटील अल्ला यांना बीट करत असताना यष्टींच्या मागे जातोय. एक धाव 22च्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे सातत्याने फिल्डिंग बदलावी लागते. आणि या स्पर्धेचा नियम आहे की डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट केलं जाईल. मॅच चालू ठेवायचे. जावेद 2 बॉल 1 करायचं होतं. चेंडू मात्र यष्टांचा वेध आणि बंटी गवसला. माघारी परतावं लागतंय. पहिला हादरा, मोठा हादरा टीम बारून राहिली या संघासाठी. मागील काही स्पर्धा जर आपण पाहिल्या तर बंटी गवस स्वस्तामध्ये माघारी परततात आणि खंतीची बाब आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बारंडा 11ला सावरण्याचं कार्य संकेतने केलंय, केतनने केलंय. सर्वाधिक मोठा वाटा केतनचा आहे आणि त्यामुळे इथे 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत होत असताना 3 धाबा धावफलक. 1 मिनिट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. अर्जुन नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा धावफलक करते एका गड्याच्या मोबदल्यात. ही स्थिती आहे सध्या बाराउंडा 11ची. खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे सध्याच्या घडीला केतनवरती, त्याचबरोबर अर्जुनवरती. अर्जुन हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख जरूर आहे, परंतु इथे गरज असणार आहे एखादा मोठा फटका लगावून आपल्या संघाला बळकट स्थितीमध्ये म्हणजे मजबूत स्थितीमध्ये आणण्याची. काय इथे ती मजबूत स्थिती बारुंडेल्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अंकित चव्हाण यांच्याकडून काय पैशांची बोली लगावली जाईल की अजून काय ऊर्जा स्त्रोत बारुंडेल्यांच्या माध्यमातून दिसेल याची चर्चा होणार आहे. महत्वाचं हे आहे की सध्याच्या सिच्युएशनला समजून खेळ करणं गरजेचं असेल. यावेळेला शेवटच्या क्षणाला अतिशय चांगली प्लेसमेंट. बॅट अँड पॅडच्या सहाय्याने खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय आणि चांगली फिल्डिंग दिलीप शर्मा याची तिथे होते. फेकी सुद्धा अचूक आहे. 1 धाव मिळते. दुसरं षटक प्रकाश पाटील हल्ला. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न 1 धाव येताना पाहायला मिळतं. अनिकेत शिवलकर यांचा आवाज
हे खूप मोठी ताकद आहे जेसीची. ज्या ज्या वेळेला जेसी संघ खेळतो अनिकेत शिवलकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संघाला चेअरअप करतात. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा दापल करते 8. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. केतन सर्वाधिक भरोशाचा आणि महत्वाचा खेळाडू म्हणून पुढे आलाय बारुंडेल्यांसाठी. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अरुण पाटील यांनी अडवलाय. अडवत असताना ज्या प्रकारचा रिबाउंड केले चेंडूला, फक्त एकच धाव या चेंडूवरती येईल, परंतु जो कंट्रोल आहे प्रकाश पाटील अल्ला यांचा तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी. प्लॅनिंग झालेलं आहे, कधी अटॅक करायचा आहे, कशा प्रकारे अटॅक करायचा आहे, कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे. इथून पुढे जात असताना मोठ्या दापलकरत जाण्यासाठी केव्हा अटॅक करायचा हे सुद्धा माहित आहे आणि त्यामुळे योग्य वेळेची आणि योग्य गोलंदाजीची वाट पाहिली जाते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 11 धावा दापलकावरती बालुंडा 11 या संघाच्या एक गडी बाद होत असताना. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल आणि या षटकाची सुरुवात जर आपण पाहिले तर एक्स्ट्राने होते. हात झालेत समांतर, धावा आली अवांतर आणि आता आशिष शर्माचा ड्राईव्ह केलाय. काय जबरदस्त फटका, चेंडूला भेदून दिलाय. चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. केतनची ही ताकद आहे. मागील काही स्पर्धा जर आपण पाहिल्या तर केतनने याच प्रकारे खेळून प्रभावित केलंय संपूर्ण सिलेक्शन कमिटीला बारुंडा 11च्या की माझं स्थान कुठे आहे आणि कशा प्रकारचं आहे ते. आणि इथे ज्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवलाय खरोखरच अतिशय जबरदस्त. यावेळेला फेकी केली आहे आणि जिथे एक धाव नव्हती तिथे एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावेचा चान्स सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नशिबाची मिळालेली साथ, त्यामुळे एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. 2.2 षटक, 17 धावा, 17. चौकारानंतर पूर्णपणे हावभाव बदललेत, कॉन्फिडन्स लेवल बदलली आहे आणि आता केतन आणि अर्जुन कशा प्रकारे या सामन्याला पुढे नेतात हे आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केले चेंडूला, एका धावेसाठी चेंडू तिथे येतोय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. धावफलकाची धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 येऊन पोहोचलेले आहेत. सेकंड लास्ट ओव्हर आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आणि या पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिला तर अजूनही 2 चेंडूचा या तिसऱ्या षटकातील बाकी आणि त्यानंतर एक शेवटचं अंतिम षटक जे स्लॉग्सवर हाणामारीचं षटक म्हणून गणलं जाणार आहे. आशिष शर्मा टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी गेलाय, एकच आहे ते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 20 धावा दापलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम बारुंडा 11च्या. केतन अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याच्या दृष्टीने इथे चेंडू जर आपण पाहिला एका धावेसाठी आलाय. 3 षटकांचा खेळ अखेरकार संपतोय. 21 वरती धावून धावफलक पोहोचतोय. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. प्रयत्न, यावेळेला चेंडू केतनने विरकावून दिला होता, जबरदस्त फटका, परंतु आशीष शर्मा क्या कहने इस खिलाड़ी, जिस तरह की फील्डिंग की है पूरी तरह से 3 रन बचाए. शेवटचे अंतिम षटक रुपेश सोनार, यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढले. अर्जुनने सिंगल धाव मिळते. 2 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. एखादा चौकार वेगळं बल निर्माण करेल, एखादा चौकार या मॅचला घुमाव आणून देईल आणि एखादा चौकार खूप मोठी बळकटी आणून देईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू मागे गेला, धावचीची संधी, गडीबात धाव सुद्धा येत नाहीये. अर्जुनला माघारी सुद्धा परतावा लागेल. सेट बॅटर मैदाना बाहेर जातोय आणि सर्वाधिक मोठी गोष्ट चेंडू निर्धाव आलाय आणि त्या पलीकडं जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड वरती केतन थांबणार आहे. म्हणजे इथे सर्व गोष्टी हे
स्थितीच्या पलीकडे गेल्यात. बिकट स्थिती आहे. 3.3 चेंडू झालेले आहेत. 23 वरती 2 गडी बाद ही स्थिती आहे बारंडे लेण्या संघाची. साईश गवस मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि साईश कशा प्रकारचा पवित्र आजमावतो यावरती नजर असणार. अंकित चव्हाण यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक चौकारासाठी आहेत बारंडे लेण्या संघासाठी. रुपेश सोनार ज्या गोष्टीसाठी त्यांना आणलं होतं ती गोष्ट मात्र या ठिकाणी केली आहे. दबाव पूर्णपणे फलंदाजावरती बनवला होता आणि दबावाला इतक्या काही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी केलं की समोर विकेट ही आपोआप आली आहे. रुपेश सोनार समोर शेवटच्या क्षणाला सिंगल म्हणजे दिशा देण्याचा प्रयत्न एकदा मिळते. स्ट्राइक रोटेट. केतन समोर यावेळेला रुपेश सोनार असणार. हे बॅटल खूप चांगलं रंगेल कारण केतनने जो चौकार लगावला होता त्याने पूर्णपणे अशा पल्लवीत झाली होती. दिशा मिळाली होती या धावपलकाला. परंतु त्यानंतर रुपेश सोनारने हे सांगितलंय ती मिळालेली दिशा जरी असली तरी सुद्धा नेहमीच आम्ही आमच्या विजयासाठी अशा पल्लवीत ठेवू आणि ती कामगिरी इथं रुपेश सोनार करतोय. सिंगल. चारी बाजूने आवाज येतोय कारण चारी बाजूने दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये होते उपस्थित आहेत आणि त्यामुळे ते विचार करतायत की आपल्या संघाला आपल्या बाजूने जाजू चुकवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. रुपेश सोनार समोर बंटी. साईश गवस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी भेदून दिलाय. स्वप्नील बोणे यांनी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे. धावचीची संधी आणि केतनला माघारी परतावा लागेल. चेंडूचा खेळ 6 याचा जर 4 षटकं झालेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहेत 26-27चं टार्गेट ठेवलं गेलं जेसीसी या संघासमोर बारोंडा 11च्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात होतीये. 4 षटकांचा खेळ. 27चं टार्गेट. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक आहे. प्रतीक समोर गौतम पाटील. पहिला चेंडू एका धाबेसाठी सिंगलने सुरुवात केली. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. गौतम पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याच्या समवेत दिलीप शर्मा अजून एक अनुभवी खेळाडू आणि त्यामुळे जेसीसी साठी खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. या सिच्युएशन मधून या अशा प्रकारच्या मैदानामध्ये कशा प्रकारे धावा जमवायच्या आहेत, कशा प्रकारे मॅचला पुढे न्यायचंय हे चांगल्या प्रकारे माहित आहे. दोन चेंडू 2 धावा. धावफलकावरती सुरुवात आहे. दिलीप शर्मा अजूनही आठवतंय ज्या वेळेला बुम बुम प्रीमियर लीग होती म्हणजे सीझन 1 होता विक्रा क्रिकेट क्लबच्या वतीनं आणि त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये लगातार 4 मॅन ऑफ द मॅच जिंकले होते आणि मला वाटतं जेसी संघ फायनल मध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता. हा पास्ट आहे
पहिल्या सीझन मध्ये दिलीप शर्माची कामगिरी तितकी उंच होती आणि तितकी वाखाणण्याजोगी होती आणि म्हणूनच तो आज खेळाडू आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेताना दिसला. या वेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाली आहे परंतु आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय दिलीप शर्मा. 4 धावा दापलकावरती, कोणताही गडी गमावलेला नाहीये. सुरुवात आहे, पहिलं षटक आहे. प्रतीकचा आणि गौतम पाटील समोर असणार आहे. 27 धावांचा बचाव करण्यासाठी किती चौकारांची गरज आहे, कधी कोणत्या प्रकारे कशावरती आक्रमण करायचंय यासाठी नक्कीच प्लॅनिंग झालेलं असणार आहे. जे प्लॅनिंग मैदानाबाहेर झालंय ते प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये उतरवायचंय, अवतरवायचंय आणि अशा वेळेला ते जर तुमच्याकडून नाही झालं तर तुमच्यापासून मॅच लांब होत असते. इथे कोणाच्या विरुद्ध आणि कोणाच्या बाजूने हा सामना झुकतोय यासाठी अजूनपर्यंत प्रेक्षक वर्ग आम्हाला इथे जोडले गेलेले आहेत. आणि या युट्यूबच्या माध्यमातून अजूनही या सामन्यांचा आस्वाद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं, इथे उपस्थित प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. या वेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली बिल्डिंग, प्रयत्न उच्च कोटीचे होते आणि म्हणतात ना जर का तुमच्या प्रयत्नांची मर्यादा ही अपेक्षेपेक्षा जास्त असते त्यावेळेला नशीब सुद्धा त्यासमोर माथा टोकत असतं. पियुषने इथे माथा टेकवण्यास भाग पाडलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती टीम जेसीसी या संघाचे धावफलक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा आलेल्या आहेत. याचा अर्थ 18 चेंडू 20 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. दिलीप शर्मा समोर संकेत आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या हाताने पुश केले ऑफसाईडला, गरजेचं होतं या वेळेला या षटकाची सुद्धा सुरुवात करणं, कारण बारोंडेलची गोलंदाजीची जी शैली आहे त्या गोलंदाजीच्या शैलीला पाहता इथे मोठे फटके मारणं तितकंच सोपं जात नाही आणि म्हणूनच इथे हे आव्हान जे ते सोपं करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली गेली आहे. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि सातत्यानं ती एक धाव येत असताना मॅचची स्थिती जी आहे, मॅचची सिच्युएशन आहे, मॅचचे इक्वेशन आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न बारोंडेला करते. यावेळेला ऑन साइडला अतिशय नजाकतेने आणि प्री प्लॅनड स्ट्रोक इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. मन बनवलं होतं ऑन साइडला ज्या प्रकारे गॅप आहे त्याला कव्हर करण्याचं, परंतु त्या प्रयत्नामध्ये तितकंसं यश मिळालं नाही कारण पोझिशन बनवली, सफल झाले, त्यानंतर जे काय अंतर आहे ते गाठत असताना मात्र अँगल थोडासा चुकीचा बनला आणि एकच धाव मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि धावा धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय, एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. काय जबरदस्त फटकाय. गौतमने पाहिलं होतं 3 क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठा गॅप ओपन आहे आणि जिथे ओपन तिथे काय पण, इथे चेंडू अशा प्रकारे भेदून दिलाय, चौकार आलाय, 4 धावा आल्यात आणि मोठी दिशा मिळाली या मॅचला. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती टीम जेसीसी या संघाच्या बिनबाद. 12 गेंदे शेष, 11 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए रहेगी टीम जेसीसी को. बारोंडा 11 हा संघ इथे विचार करत असेल सामना जिंकण्यासाठी एखादी विकेट, लगातार 1 ते 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर येत असताना कोणत्या प्रकारचा चौकार मारण्याची संधी न देणं, परंतु आतापर्यंत तुमच्या हातामध्ये चौकार मारून न देण्याचं जे काय प्लॅनिंग होतं त्याच्यावरती तुम्ही थोडेसे कमी पडलेले आहेत आणि आता इथून पुढे तुम्हाला मात्र जी मेहनत आतापर्यंत केली आहे त्याच्यापेक्षा डबल टिबल नव्हे तर 4 पटीनं एक्स्ट्रा मेहनत करावी लागणार आहे. थोडीशी घाई करा कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. घड्याळामध्ये 1:15 वाजून गेलेले आहेत. सोळा धावा आहेत. कैलाश नवीन गोलंदाजी मार्क वरती, दिलीप शर्मा स्ट्राइक एंड वरती आहे. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. सिंगल धाव येते. सिंगलने
या षटकात सुद्धा सुरुवात होईल. दिलीप शर्माने एक महत्वाचं कार्य काय, कोणता अटॅक न करत असताना तितकं सावध केलेलं नाही आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर अतिशय चांगलं धावफलक इथे जेसीसी चेसिंग करत असताना सेट करताना दिसते. इक्वेशन मध्ये बदल 10-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. कैलाश विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु यावेळेला विकेट नाही घेतली तर डोकेदुखी वाढणार आहे आणि ती डोकेदुखी खूप मोठी असणार आहे. इथे डोकेदुखी साठी औषध सेराडॉन नाही आहे, इथे डोकेदुखीसाठी औषध एकच आहे, विकेट. निर्धाव चेंडू, मॅडन ओव्हर आणि फिल्डिंग मध्ये ते अग्रेशन. 9 चेंडू 8 धावा. सातत्यानं आवाज येतोय. आशुतोष डोंगरे आमच्या समवेत आमच्या समर्जन कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि ते सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. बारोंडे यांचे खंदे समर्थक स्वतः खेळाडू आहेत, काही कारणास्तव त्यांना बाहेर बसावं लागले, परंतु इथे यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू चांगल्या प्रकारे फटका खेळून काढला होता, परंतु अर्जुन फिल्डिंग करत असताना जी फेकी झाली त्या फेकीला पाहता एक धाव सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट केली. कोणत्या प्रकारची हानी नाही, कोणत्या प्रकारची घाई गडबड नाही, चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने आणि जेसी संघ या विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न पूर्णपणे पॉझिटिव्हली करताना दिसलाय. कारण जो प्लॅन ए त्याने आखला गेला होता तो प्रॉपर चालू आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी टेन्शन खूप कमी आहे. इथे प्लॅन ए थोडासा कमी पडला आहे बारोंडा 11चा, त्यामुळे त्यांना प्लॅन बी एक्झिक्यूट करणे नितांत गरजेचं असणार आहे. 21 धावा, 2.5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. अशा वेळेला गौतम समोर कैलाश आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या हाताने खेळून काढला एका धावेसाठी. गौतमला माहित आहे या प्रकारच्या मॅचेसना कशा प्रकारे घेऊन जायचंय, कारण गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना या प्रकारच्या सिच्युएशन मधून अनेक सामने त्यांनी पार केलेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकात धावा 22, 6 चेंडूने 5 धावांची गरज आहे. 6 में 5, मॅच अभी भी ऑन आहे. जेसीसी कडे जमेची बाजू काय आहे तर कोणताही विकेट त्यांनी गमावलेला नाहीये. दोन्ही फलंदाज प्युअरली सेट आहेत आणि ज्या वेळेला सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला मात्र थोडंसं टेन्शन कमी असतं. चला घाई करा. बारोंडा 11 यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा लेंथ बॉल होता, मागे चेंडूला ठेवलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न सिंगल धावताना पाहायला मिळते. पाच चेंडू 4 धाब्यांची गरज. अटॅकिंग फील्ड लगावली जाणार आहे आणि अशा वेळेला गोलंदाजांना सुद्धा डिसिजन मुख्य स्क्रीनवरती येईल.
येस इट इज अ नो बॉल. आणि दिलीप शर्मा याने चेंडू टाकल्यानंतर विचारलं होतं, त्या कारणास्तव त्याचा टाइम सुद्धा चेक केलाय. बट सर्व टीम्सना विनंती आहे, अशा प्रकारचे रिव्ह्यू टाइमचे वगैरे प्लीज घेऊन जाऊ नका, कारण टेक्निकल टीम कडून तितका डाटा प्रोव्हाइड करणं पॉसिबल नाहीये. तुम्ही किती वेळात घेतला ते ऑफिशियल जे मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत ते निर्णय देतील, तो निर्णय मानला जाईल. तुम्ही इथे जे रिव्ह्यूचा मेन फॅक्टर आहे ते चेक करू शकता, आउट आहे की नाही, त्या सर्व गोष्टी चेक होतील. प्लीज, इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आली अजून. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. आकाश ड्राईव्ह केलाय, चेंडू गेलाय, चौकाराच्या दिशेने मॅच फिनिश, सामना संपलाय आणि सामना जिंकलाय जसीच्या माध्यमातून. विजयी संघाचं अभिनंदन. पहिला क्वालिफायर सी ग्रुप मधून टीमचं नाव आहे GSCC. पराभूत संघ बारोंडा 11 आपला कर्णधार टॉस का बॉस मध्ये पाठवायचा आहे आणि